दिव्या आणि श्रावणीने सांगितलं की आई वडिलांनी तिच्याशी बोलून साचीचं नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ती त्या नैराश्यातून बाहेर आली. आता हर्षिता आणि प्रतीक्षा काय वेगळी कल्पना सुचवते ते बघूया. साचीमध्ये मदतीच्या आईवडिलांना व शिक्षकांना जाणवल्यामुळे तिने त्याच्या मैत्रीण सोनाक्षीला ही सर्व घटना सांगितली, कारण त्यांना आशा होती की सोनाक्षी साचीला नैराश्यातून बाहेर काढू शकेल. सोनाक्षीने मनोमन ठरवले की साचीला नैराश्यातून बाहेर आणायचे. त्याप्रमाणे तिने विचार करायला सुरुवात केली व ती दुसऱ्या दिवशी साचीच्या घरी गेली आणि तिने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ती लक्ष्मीच्या अपघातासाठी तू दोषी नाहीस हे तिने सांगितले. ती सांगत होती की लक्ष्मी तिच्या तिच्या समोरून येणाऱ्या गाडीकडे लक्ष न दिल्यामुळे तिचा अपघात झाला, म्हणून तू त्यास दोषी नाहीस. तिची समजूत काढते व तिला नैराश्यातून बाहेर आणते. म्हणजे जसं यांनी सांगितलं दिव्याने आणि श्रावणीने की तिच्या आई वडिलांनी तिच्याशी बोलून तिचं नैराश्य दूर केलं, तर ह्यांनी असं सुचवलंय की तिच्या मैत्रिणीच तिच्याशी संवाद साधतायत आणि त्या ह्या तिला पटवून देत आहेत की तुझा काही दोष नाही आहे त्या अपघातात. तर लक्ष्मीने दुर्लक्ष केल्यामुळे मागून येणारे जे वाहन आहे त्या गाडीकडे तिने पाहिलं नाही आणि म्हणून तो अपघात झाला, तुझा याच्यात काही दोष नाही. आणि अशा प्रकारे मैत्रिणीने तिला त्या नैराश्यातून बाहेर काढलं. छान, दोघींसाठी टाळ्या वाजवायच्या.